कोरोना या आजारावर अजूनपर्यंत तरी कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने शेगाव तालुक्यातील जनतेने स्वतःची काळजी स्वतःच घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोरोना या आजारावर अजूनपर्यंत तरी कोणतीही लस निघालेली नाही, परंतु जर का मनुष्याने काळजी घेऊन स्वतःची निगा राखली तर आपण या आजाराला हरवू शकतो असं मत जगातील संपूर्ण वैज्ञानिकांचं आहे। परंतु त्या अगोदर तुमच्या शहरात, गावात आणि एरियामध्ये कोणी कोरोनाबाधित रुग्ण आहे किंवा अशा रुग्णांसोबत कोणाचा संपर्क आला आहे का, अशी व्यक्ती किंवा कोणी बाहेर गावावरून आलेला आहे का, कोणाला सर्दी, खोकला, ताप यापैकी कोणताही आजार आहे का हे पाहणे गरजेचे आहे आणि त्याचा उपचार करणे आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून जळगाव जामोद मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि इतर राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना आणि पत्रकारांनी मिळून संपूर्ण गावाचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला सुरुवात ही संतनगरी शेगावमधून केली। यावेळी शेगावमध्ये प्रभाग क्रमांक 1 ते 14 प्रभागामध्ये डॉक्टरांसमवेत आशा वर्कर, पत्रकार, पोलीस प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन हा सर्वे सुरू केला। या सर्वे दरम्यान डोअर टू डोअर जाऊन घरातील व्यक्तींना विचारून आणि जर का संशयित व्यक्ती असला तर त्याची तपासणी करून या चमूने कार्य केले। शेगावमध्ये या संपूर्ण सर्वेमध्ये कोणीही बाधित रुग्ण आढळलेला नाही। कोविड-19चा प्रभाव हा वाढून राहिलेला आणि या प्रभावाला कुठेतरी आळा बसण्याकरता संतनगरीमधून सुरुवात झालेली आहे। स्थानिक आमदार आणि संपूर्ण राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, पत्रकार, इतरही ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन डॉक्टरांसोबत संपूर्ण गावाचा एक सर्वे सुरू केलेला आहे। आमच्यासोबत सध्या डॉक्टर आहेत, आपण त्यांना विचारूया की यापासून आपल्याला काय असं मिळालेलं आहे, काय कुठेतरी शेगावामध्ये किंवा आपल्या प्रभागामध्ये आपण जो सर्वे केला तिथं कोणी आपल्याला बाधित किंवा असं काही व्यक्ती दिसलेलं आहे का? आज नगर परिषद अंतर्गत जो 3 दिवसाची जे मोहीम ठेवली होती की बाबा प्रत्येक घरोघरी होम टू होम जाऊन सर्व लोकांची चेकअप करायची, ते आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे। आम्ही प्रत्येक घरी गेलेलो आहोत, प्रत्येक लोकांचं पल्स ऑक्सिमीटर लावून त्यांचं ऑक्सिजन सॅच्युरेशन चेक केलेलं आहे, टेम्परेचर पण चेक केलेलं आहे, परत त्यांना काही विचारलेलं आहे त्रास वगैरे आहे का। पूर्ण प्रभागात आम्ही फिरलेलो आहोत पण आम्हाला कुठेही काही पेशंट आढळले नाही आहे। छोटे मोठे ताप, सर्दी, खोकला आढळलेले आहेत पण त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, ते पण डॉक्टरच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहेत आणि कुठलाही काही असा संशयित रुग्ण आम्हाला काही आढळलेला नाही आहे। या 3 दिवसाच्या मोहिमेमध्ये यासोबतच आम्ही प्रत्येक व्यक्तींना सांगितलेलं आहे की बा तुम्ही मास्क लावायलाच पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवायलाच पाहिजे आणि जे काही रोडवर रोमी आहेत की जे बाहेर फिरतात, मास्क लावत नाहीत, त्यांना हे पण बजावून दिलेलं आहे की आता उद्यापासून पोलीस तुम्हाला फाईन पण करू शकतात। त्यामुळे तुम्ही जर बाहेर निघसाल तर तुमच्याजवळ ॲटलिस्ट 200-300 रुपये लागतील, कारण की याच्यानंतर फाईन भरावं लागणार आहे तुम्हाला। कारण की एवढी जर जनजागृती करून जर लोक ऐकणार नाही आहेत तर त्याच्यासाठी पोलीस प्रशासन पण त्यांचा जो नियम आहे तो नियम राबवणार आहे। एकंदरीत आता यानंतर जो कोविडला आळा घालण्याकरता सगळं प्रशासनसुद्धा सज्ज होणार आहे आणि आम्ही प्रत्येक व्यक्तीला हे सांगू की स्वतःचा आणि स्वतःचा परिवाराचा बचाव करा, तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधल्याशिवाय बाहेर फिरू नका। शेगाव येथून कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा।